परतवाड्यातील राज्य शासनाचा कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीचा अमरावती रुग्णालयात कोरोना चाचणी अहवाल घेण्यात आल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला। परंतु त्याची प्रकृती बिघडल्याने त्या रुग्णाला कोविडमध्ये हलविण्यात आले असता तेथील रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जनतेत खळबळ उडाली आहे। तालुक्यात 2 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून परसापूर आणि कांडली ग्राम सील करण्यात आले आहे। 49 वर्षीय कर्मचारी हा एप्रिल महिन्यापासून सर्दी, ताप, खोकलाने बाधित होता। दरम्यान त्रास जास्त वाढल्याने त्याला परतवाडा येथील डॉक्टर गोतमारे हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते। त्या दवाखान्यात त्याच्यामध्ये निमोनियाचं लक्षण दिसून आल्याने त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। तिथेही त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला कोविड युनिटला रेफर करण्यात आले व त्याची पुन्हा चाचणी सॅम्पल नागपूरला पाठवण्यात आली असता प्रथम चाचणीत निगेटिव्ह दाखवलेल्या रुग्णाचा रिपोर्ट अचानक पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आता तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 2 वर पोहोचली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगितलं जात आहे। या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील लोकांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले आहे। हा व्यक्ती आणखी किती लोकांच्या संपर्कात आला आहे याचा शोध घेण्यात येत आहे। परतवाडा शहरालगतच्या कांडली ग्रामपंचायत मधील फ्रेंड्स कॉलनी, गंगानगर, विद्याविहार, अन्सारनगर, सरस्वती नगर ग्रामपंचायत कडून सॅनिटाइज करण्यात येत असून हा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे। कविठा गावाकडे जाणाऱ्या या मार्गाला बफर झोन करण्यात आले आहे। या मार्गावर वाहतूक वळविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा। कोविड-19 म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह असणारे 2 व्यक्ती आतापर्यंत आढळून आलेले आहेत। एक परसापूर या ठिकाणी आढळून आलेली होती। त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व उपाययोजना, सर्व कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या काही जणांचे रिपोर्ट अजून पेंडिंग आहे, ते अपप्रतीक्षाधीन आहे त्यामध्ये। आणि या असतानाच काल संध्याकाळी असं माहिती मिळालेली आहे की कांडली या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल हा नागपूर येथील खासगी लॅबने दिलेला आहे। त्या अनुषंगाने महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि पंचायत समिती यांच्यामार्फत आज त्या एरियामध्ये, त्या भागामध्ये भेट देण्यात आली। त्या घरातील इतर जे सदस्य होते त्यांना तपासणीसाठी, त्यांचे स्वॅब घेऊन त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना अमरावती या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। त्यांच्या घरापासून कमीत कमी 1-1.5 किलोमीटरचा एरिया हा कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि 3 ते 4 किलोमीटर एरियामध्ये बफर झोन जाहीर करण्यात आलेला आहे। कंटेनमेंट एरियामध्ये लोकांनी आपापल्या घरामध्ये राहावं, घरामधून बाहेर पडू नये अशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत। या माध्यमातून मी पुन्हा एकदा आवाहन करतो की कंटेनमेंट झोन असो किंवा बफर झोन असो, लोकांनी आपल्या घरामध्ये राहावं, सुरक्षित राहावं, बाहेर पडू नये आणि कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायची आवश्यकता पडल्यास सर्वांनी सामाजिक अंतर जे आहे, सोशल डिस्टन्सचं पालन करावं, मास्कचा वापर जरूर करावा आणि कोरोनाबद्दल घाबरण्याचं कारण नाही, परंतु सुरक्षित आणि सावध आणि काळजी घेऊन मात्र जरूर करावं।